मॅच 4 ओव्हरची आहे. नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. ऐरोली नेहरू सकाळपासून स्कोरिंगसाठी चांगलं सहकार्य करतायत आमचे सुनीलजी पाटील बोनकोडे गावचे, एक अनुभवी स्कोरर, आणि त्यांच्या बाजूला लाईव्ह प्रक्षेपण करणारे केतन चव्हाण क्रिक लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवरती आपण हा सामना, ही स्पर्धा पाहू शकता, या सामन्याचा आनंद घेऊ शकता. 12वा खेळाडू इथे आलेले आहेत नेहरू संघाचे, त्यांचं देखील स्वागत आहे. ऐरोली संघाचे देखील खेळाडू आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि श्याम कोटकर स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला नितीन नीलकंठ पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग मार्कवर तयार. 4 ओव्हरची मॅच आहे. वायरला लागला तर कॅच आहे. ओके. यावेळेस बघूया, पहिलाच चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, गुडलँड स्पॉटवर, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, निर्धाव चेंडू निघतोय. पुन्हा श्याम तयार. यावेळेस सुपर शॉट, नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह, आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, खणखणीत चौकार पाहायला मिळतोय श्याम कोटकर यांच्या बॅटमधनं. चौकाराने खातं उघडलं स्वतःचं आणि संघाचं देखील. बघूया गोलंदाज नीलकंठ कशा प्रकारे कमबॅक करतोय. श्याम कोटकर मात्र एक अनुभवी फलंदाज. कव्हर्समध्ये एक सर्कलमध्ये फिल्डर आहे, एक फिल्डर आहे ऑफसाईडला, वाईडिश लॉंग ऑफला. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, कॉट बँडचा अपील आणि बाद. यावेळेस सुंदर चेंडू होता, धीम्या गतीचा चेंडू होता, गतीने बीट केलं आणि श्याम कोटकर यांच्या बॅटची एज लागली आणि विकेट किपरने बाकीचं काम पूर्ण केलं. पहिला गडी तंबूत परतला तो ऐरोली संघाचा. नवीन बॅटर समीर येतोय. आमचे बोनकोडे गावचे सर्वांचे लाडके माजी नगरसेवक आदरणीय श्री लीलाधरजी नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आज पुन्हा एकदा वनमंत्री चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज नीलकंठ तयार. समीर साठी पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवरती, पुन्हा गती कमी होती आणि बीट केलं या गतीने. निर्धाव चेंडू निघतोय. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. एक विकेट घेण्यात यश मिळाले नीलकंठला. 5वा बॉल या ओव्हरमधला. यावेळेस पूल केलाय. इथे मात्र झेल होण्याची शक्यता होती, परंतु चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार, प्रयत्न केला होता झेलसाठी डीप मिड विकेटला, परंतु चांगली ताकद या शॉटमध्ये होती. पहिला षटकार या इनिंग मधला येतोय. स्कोर 10 वर पोहोचतोय. 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला.
यावेळेस पुन्हा एकदा फ्लॅटी डिलिव्हरी. चांगलं टायमिंग शॉटमध्ये होतं परंतु सर्व फिल्डरच्या हातामध्ये. 9 रन. आणि याबरोबरच हे षटक संपलं. पहिल्या षटकाच्या खेरीज धाव संख्या 1 गडी बाद 10. चला गेम स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. सेकंड ओव्हर सुरू होते. नितीन येतोय षटक क्रमांक 2 घेऊन आणि स्ट्राईकला आहे तो देखील नितीनच. नितीन टू नितीन. राईट आमर विकेट. हा चेंडू सुरुवातीचा चेंडू वाईड वर टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला प्लेस केला आहे बॅकवर्ड पॉइंटला. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण केल्या. धाव संख्या 3 धावांनी 13 वर पोहोचते. आता स्ट्राईकला समीर याने एक षटकार लगावला होता मागच्या ओव्हरमध्ये. नितीन टू समीर. ब्लॉक हॉल मधला चेंडू खणून काढलाय. चांगलं टायमिंग या शॉटमध्ये आहे. फिल्डिंग देखील तितकीच लाजवाब. फक्त एकच धाव. 14 वर धाव संख्या पोहोचते. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला नितीन. नितीन टू नितीन. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळेल. 15 वर धाव संख्या जाऊन पोहोचते. बघूया आक्रमक फलंदाज समीर आलाय स्ट्राईकवर. 3 चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हर मधले. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ धीम्या गतीचा चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. षटकार. दुसरा षटकार वैयक्तिक हा समीरचा आणि धाव संख्या नेऊन ठेवली ती 21 वरती. (21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 21. 2 चेंडू शिल्लक अजूनही या ओव्हर मधले. फलंदाज समीरने पाहिलं की चेंडू धीम्या गतीचा आहे, शॉर्ट ऑफ लेंथ आहे. परफेक्ट अंदाज घेतला आणि हा चेंडू भिरकावला. यावेळेस मात्र बुंध्यातला चेंडू बीट केलं या चेंडूने.
इथे मात्र एक मजेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव आली आहे, परंतु तू तू मी करता करता घ्यायची नाही घ्यायची आणि त्यामध्ये होणारी वारंवार मिसफिल्ड एक मनोरंजक खेळ पाहायला मिळाला प्रेक्षकांना. आणि याबरोबर ही ओव्हर संपली आहे. धावसंख्या 23 2 ओव्हर नंतर 13 धावा दिल्या या ओव्हरमध्ये गोलंदाज नितीनने. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या निळकंठने. षटक क्रमांक 3 घेऊन अनंत येतोय. फलंदाज बाद होतो नितीन. दुसरा गडी. धावसंख्या आहे 25 2 गडी बाद. धावसंख्या 24 माफ करा. आणि आता मात्र क्लीन बोल्ड हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज अनंतला. नवीन बॅटर उमेश येतोय. षटकातला चौथा चेंडू आणि हॅट्रिक बॉल अनंतचा. उमेश तयार. बघूया हॅट्रिक होते का या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. बघूया फटका हवेत आहे आणि सुंदर झेल सुप ऑफ कॅच आणि हॅट्रिक. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची अनंतच्या नावावरती. नेरूळ संघाचा अनंत.
सुंदर झेल पकडला चंद्रकांतने आणि ह्या हॅट्रिक मध्ये खूप मोठा वाटा आहे चंद्रकांतचा, कारण हा झेल जवळपास नव्हताच, खूप लांब पर्यंत धावत जावं लागलं ते चंद्रकांतला आणि एक सुंदर झेल पकडला चंद्रकांतने. निश्चितच कौतुक करावं लागेल चंद्रकांतचं. आणि गोलंदाज अनंत देखील खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत करतोय. या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आहे आणि 3 गडी बाद केलेत आनंदने. किफायतशीर गोलंदाजी, सटीक गोलंदाजी, अत्यंत कंजूस अशी गोलंदाजी पण म्हणता येईल. यावेळेस पहिला चेंडू खेळताना भिरकावून दिलाय फाईन लेगला बॅटर योगेशने आणि स्कोर पोहोचतोय 25 वर. शेवटचा बॉल. योगेश तयार पुन्हा एकदा. इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतो पुन्हा एकदा आणि डॉट बॉल. ओव्हर संपली. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 25. 4 गडी बाद 25 अशी धावसंख्या. बघूया टार्गेट किती मोठं उभं करतोय ऐरोली संघ. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज चंद्रकांत बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राईकवर फलंदाज उमेश. राऊंड द विकेट. पहिला चेंडू खेळून काढला तो मिड ऑफच्या दिशेने. निर्धाव चेंडू. समीर आहे स्ट्राईक वरती. समीर आतापर्यंत 2 षटकार लगावले समीरने आणि हा चेंडू खणून काढलाय. थोडीशी मिसफिल्ड परंतु चांगला बॅकअप. दोन धावांनी स्कोर 27 वर. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चपळ गतीने पूर्ण केल्या. 29 वर धावसंख्या पोहोचते ऐरोली संघाची. विद्यमान सामना ऐरोली विरुद्ध नेरूळ सुरू आहे. शेवटचे 3 बॉल या इनिंग मधले. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून जातोय. चेंडू डिक्लेअर मध्ये. खूप सुंदर अशी गोलंदाजी, कारण चांगला वेग या चेंडू मध्ये होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. स्कोर 30. यावेळेस मात्र सुंदर फटका स्टेप आउट झालाय. चांगला टायमिंग या शॉट मध्ये, परंतु फिल्डिंग देखील तितकी चांगली आहे. दुसरी धाव इथे रिस्की होऊ शकते, परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत.
धाव संख्या 32. शेवटचा बॉल आहे. बघूया टार्गेट किती लावतोय तो ऐरोली संघ. या 32 धाव संख्येमध्ये एकट्या समीरच्या 20 धावा आहेत. आमचे स्कोरर सुनील पाटील सांगतात. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद होतोय समीर शेवटच्या चेंडूवरती. आणि याबरोबर इनिंग संपते. धाव संख्या 32 आणि 33 धावांचं टार्गेट. चला टॉस साठी या. दिवा कोळीवाडा आणि बोनकोडे 11 आपलाच टीम आहे. दिवा संघाचे कॅप्टन या टॉस साठी. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे आणि फिल्डिंगला उतरा लवकर. थर्टी 33 धावसंख्येचं आव्हान असेल टीम नेरुळगाव 40+ या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. गावदेवी बोनकोटे 40+ यांच्या माध्यमातून आयोजित वनमंत्री चषक 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर दिवा कोलीवाडा 40+ संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. बोनकोटे 40+ संघ आपला कर्णधार पाठवा, नाणेफेक केली जाईल. आता होणारा सामना बोनकोडे 11 40+ वर्सेस दिवा कोलीवाडा 40+. या दोन संघामध्ये ते आमच्या बोनकडे गावचे लाडके माजी नगरसेवक माननीय श्री लीलाधरजी नाईक साहेब, आमचे आदरणीय नाना यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाईल. बोनकोडे 40+ वर्सेस दिवा 40+ या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाते. नेरुळ संघाला
हा सामना जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. बघूया अंतिम दिवसामध्ये कुठला संघ चांगला खेळ करण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये करेल. सलग 2 दिवस खूप सुंदररित्या खेळ आपल्याला स्पर्धेत प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहायला भेटला. नेरूळ संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. सुशील आणि चारू दत्त अशी दोन सलामीवीर जोडी सध्या नेरूळ संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. 24 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता, 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या डावामध्ये विचार केला तर 32 धावसंख्या उभारण्यात आली, ती म्हणजे ऐरोली फोर्टी प्लस या संघाच्या माध्यमातून. आणि आता दुसऱ्या डावामध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला भेटते. नेरूळ या संघाकडून सुशील आणि चारू दत्त अशी जोडी आपल्याला पाहायला भेटते. पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज कैलास. ऐरोली संघाकडून आपल्याला गोलंदाजी करताना दिसेल. फिल्डिंगचे जर विचार केला तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग आणि काव कॉर्नरला एक क्षेत्ररक्षण आपल्याला असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. 24 चेंडू 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकवर आहे तो म्हणजे फलंदाज सुशील सध्या स्ट्राईकवर पाहायला भेटतोय आपल्याला. त्याच्या समोर असेल गोलंदाज कैलास टू सुशील असा सामना या पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. जर 33 धावसंख्येचा विचार केला तर थोडंसं आव्हान जरा कमी आपल्याला पाहायला भेटते, पण त्या आव्हानाचा पाठलाग नक्कीच तुम्हाला करावा लागेल या मॅचमध्ये. पहिला चेंडू यावेळेस बॅकफुटवर पुल करण्याचा प्रयत्न, डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली गेले. अशा प्रकारे फलंदाज सुशील यांनी आपलं अकाउंट ओपन केलं गेलं. या अकाउंटच्या ओपनिंगच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 अशी धावसंख्या सध्या धावफलकावर पाहायला भेटते. या मॅचमध्ये विकेट्स खूप इम्पॉर्टंट असतील. टीम ऐरोली फोर्टी प्लस या संघाचा विचार केला तर विकेट जितक्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना मिळेल तितक्यात लवकरात लवकर मॅचमध्ये पकड बनवताना आपल्याला दिसतील ते म्हणजे ऐरोली संघाचे गोलंदाज. आता प्रथमच स्ट्राईकवर आलाय तो फलंदाज चारू दत्त. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील यावेळी स्लोवर फुलटॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल आणि इथे सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावे लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी थ्रो जर चांगला केला असता तर कुठेतरी फलंदाज बाद आपल्याला पाहायला भेटला असता, पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. आणि तर सिंगलने देखील चारू दत्त याने देखील स्ट्राईक रोटेट केले. अशा प्रकारे विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोचले 2 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 चेंडू टाकण्यात आलेत ते म्हणजे गोलंदाज कैलास याच्या माध्यमातून आणि 2 धावा खर्च केल्यात. कुठल्याही प्रकारचा रूम त्याच्या माध्यमातून फलंदाजाला देण्यात आला नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज कैलास याची. तिसरा चेंडू यावेळी रूम बनवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज सेफ क्रीजमध्ये परततोय. थोडासा नाखुश दिसतोय गोलंदाज क्षेत्ररक्षकावरती. ते पुन्हा एकदा सिंगलने कंप्लीट केली गेले. पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 3. आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यात गोलंदाज कैलास याने आणि 3 चेंडूवर एकही मोठा फटका खेळण्यामध्ये यश प्राप्त झालं नाही. ते म्हणजे दोन्ही फलंदाज याला चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पूर्णपणे रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे गोलंदाज. आता कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल टीम नेरूळ संघाच्या फलंदाजाला. यावेळेस चेंडूला सोडून दिलंय आमचे पंच आम्हाला कळवतात. येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 4 बिनबाद 4 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती. पहिला व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाज कैलास याच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुटवर हलक्या हाताने चेंडूला गाईड केलाय. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले बिनबाद 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सिंगलचं क्रिकेट सध्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. त्यामागचा एक रिझन आहे कारण आतापर्यंत एकही खराब चेंडू गोलंदाज कैलास याच्या माध्यमातून टाकण्यात आला नाही आणि कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय. पण चांगल्या गोलंदाजीचा देखील तितकाच चांगला सन्मान देखील केला जातो दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 5वा चेंडू यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला भेटतोय षटकार. चारू दत्तच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतोय एक उत्तुंग पुरा षटकार आणि या षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. कुठेतरी विचार केला तर पहिल्या 4 चेंडूमध्ये विचार केला तर कुठेतरी धावसंख्या आपल्याला एकदम
हळू गतीने पाहायला भेटत होती, पण 5व्या चेंडूवरती षटकार मारून आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केले, ते म्हणजे फलंदाज चारू दत्त याने, आणि त्याचमुळे धावफलक जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील, यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडूला फ्लाईट दिली होती आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम नेरूळ फुटबॉल हा संघ जाऊन पोहोचते बिनबाद 11 अशी धावसंख्या सध्या धावपलकावर आपल्याला पाहायला भेटते. गावदेवी बोनकोडे 40 प्लस वर्सेस दिवा कोलीवाडा 40 प्लस या दोन संघामध्ये ते नाणेफेक केली जाईल. आमच्या बोनकोडे गावचे लाडके नगरसेवक माननीय श्री इलादरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाते. दिवा कोलीवाडा 40 प्लस वर्सेस बोनकोडे 40 प्लस या दोन संघामध्ये तर नाणेफेक केली जाते. आमच्या बोनकोडे गावचे लाडके माजी नगरसेवक माननीय श्री इलादरजी नाईक साहेब आमचे आदरणीय नाना यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाते. 4 षटकांचा सामना इथं असेल. नाणेफेक केली जाते. बघूया कोणत्या संघाचा कर्णधार इथे नाणेफेक जिंकतोय. दिवा कोळीवाडा 40 प्लस संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतोय. कॅप्टन निर्णय. दिवा कोलीवाडा 40 प्लस संघाच्या कर्णधाराचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि ते षटकार आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज सुशील याच्या दुसऱ्या चेंडूवरती ते षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज सुशील याच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती चारू दत्त याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला भेटला होता आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सुशील याच्या माध्यमातून आपला षटकार पाहायला भेटतो. आता चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी पहिल्या षटकाच्या 5 चेंडूमध्ये धाव संख्येचा विचार केला तर कुठेतरी एकदम हळू रीतीने धाव संख्येचा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाज फलंदाजी करत होते, पण आता दोन्ही फलंदाज सध्या आपल्याला आक्रमक पाहायला भेटतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. बघूया किती धावा या चेंडूवरती भेटत आहेत. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला भेटते. या एक धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत जाऊन पोहोचले. धावसंख्या झाले बिनबाद 18 अशी सध्या धावपलकर आपल्याला पाहायला भेटते. ज्या वेळेस 18 या धावसंख्येचा विचार होता त्या वेळेस आपल्याला भारतीय संघासाठी विराट कोहली 18 नंबरची जर्सी घालून खेळताना कित्येक वर्ष आपण त्याला पाहत आलोत. त्याचमुळे आता धावसंख्या देखील आपल्याला पाहायला भेटते 18 या धावसंख्येवरती. जर नेरूळ संघाचा विचार केला तर एकही गडी अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून गमावला गेला नाही. कुठेतरी ऐरोली संघाला विकेट्स या मॅचमध्ये घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव धावून कंप्लीट केले गेले. या एक धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. चांगली फलंदाजी करण्यात आली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करण्याचं काम दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. या डावाचा विचार केला तर स्ट्राईक रोटेट खूप इम्पॉर्टंट होती या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, तेच करण्यात आलंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअरच्या स्वरूपात. या डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. पुन्हा एकदा धावसंख्या झाली 20. नो लॉस ऑन विकेट. एकही गडी अजूनपर्यंत गमावला नाही. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम नेरूळ 40 प्लस या संघाने कुठेतरी ज्यावेळेस 33 धावसंख्येचं आव्हान ज्यावेळेस होतं टीम नेरूळ या संघासमोर, त्यावेळेस कुठेतरी ऐरोली संघाला जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं होतं तर त्यांना विकेट्स पाहिजे होत्या, पण आतापर्यंत विचार केला तर त्यांना विकेट्स काही भेटल्या नाही. आणि दोन्ही फलंदाज विचार केला सुशील आणि चारू दत्त चांगली भागीदारी करतात आपल्या संघासाठी 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेलची संधी असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. पुन्हा एकदा एक धाव इथे कंप्लीट केली गेले चारू दत्तच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 21. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. 21 धावसंख्येचा धावपलकर पाहायला भेटते. यावेळी सुंदर चेंडू स्वतःच्याच गोलंदाजीवर इथे मात्र झेल पकडतोय आणि धक्का क्रमांक लागते होतो म्हणजे पहिला सुशीलच्या स्वरूपात टीम नेरूळ 40 प्लस या संघाला.
संघाची धावसंख्या झाली 21. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असून 21 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला तो म्हणजे नेरूल 40+ या संघाला. आणि आता समीकरण असेल 12 चेंडू 12 धावा, 12 बॉल्स टू गो, 12 रन्स रिक्वायर्ड. आमच्या खिरणे गावचे लाडके नगरसेवक माननीय श्री मुनावरजी पटेल साहेब यांचं इथं आगमन होतंय. यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बारा चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता आपल्याला पाहायला भेटते. 12 बॉल्स टू गो, 12 रन्स रिक्वायर्ड. जर सामना जिंकायचा असेल टीम नेरूळ 40+ या संघाला तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज श्याम. त्याच्या समोर असेल फलंदाज चंद्रकांत. सध्या आपल्याला स्ट्राईकवर पाहायला भेटतोय. यावेळी पंचांकडे अपील केली जाते. चेंडू डाऊन द लेग होता, बाईटच्या स्वरूपात इथे डिक्लेअर आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. पुन्हा एकदा समीकरणात आता फेरबदल आपल्याला पाहायला भेटेल. 11 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी सुंदर फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेले. संघाची धावसंख्या झाली 23. एक गडी गमावल्यानंतर यावेळी झेल इथे सोडण्यात आलाय. फलंदाज चारू दत्त याचा त्याला जीवनदान. चंद्रकांत याचा झेल इथे सोडण्यात आलाय, त्याला जीवनदान ते भेटतंय. आमच्या खिरणे गावचे लाडके नगरसेवक मुनावरजी पटेल साहेब यांचा सन्मान आमच्या बोनकोटे गावचे माजी नगरसेवक माननीय श्री लीलाधरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते ते केलं. कॅमेरामॅन कृपया तुमचा कॅमेरा स्टेजवरती फोकस करा. मुनावरजी पटेल साहेब यांचा सन्मान आमच्या बोनकोटे गावचे माजी नगरसेवक माननीय श्री लीलाधरजी नाईक साहेब तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती हनुमंतजी दळवी साहेब चाचू यांच्या शुभ हस्ते केलं जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.